बोला काय काय बोलत रेल्वेचा आता आपल्याला पुढे जिल्हा अधिकारी साहेबांना भेटून आपण आपला रस्ता रोको आंदोलन झालेला ते सांगायचं आहे। लोकशाही दिन निमित्त आपण 2 वेळेस तिथं भेटी दिलेली आहे। ते सर्व विषय मांडायचे आतमध्ये गेले चालतं। आज आम्ही उमरखेड रेल्वे प्रकल्पस्थ शेतकरी या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेब यांनी आपले पाईपलाईन बोर विहिरी विषयी समस्या आहेत आणि रेल्वे प्रकल्पमधील नवीन वाढीव मोबदला शासन घेत आहे। या दोन्हीचा शासकीय मोबदला लवकरात लवकर भेटावा या मागणीसाठी आम्ही इथं जिल्हा अधिकारी साहेब यांना भेटायसाठी आम्ही आलेलो आहोत। या अगोदर 2017-18 पासून सतत आमचे पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब, उपविभागीय अधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी यांना पाठपुरावा सुरू आहे। त्याच स्वरूपात 15 ऑगस्ट 2024ला उमरखेड येथे छत्रपती शिवाजी चौकात आमरण उपोषण आम्ही केला। त्या उपोषणाच्या अनुषंगात आम्हाला लेखी स्वरूपात शासनाचा आश्वासन भेटला, पण ते आश्वासन आज 6 महिना होऊन सुद्धा पूर्ण होत नाही। आता या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना भेटायला आलेलो आहोत। या प्रशासनाकडून आम्हाला योग्य निर्णय त्वरित भेटला तर ठीक आहे, नाही तर पुढे आम्ही नागपूर, वर्धा, नांदेड, यवतमाळ जे रेल्वे महामार्गाचा रेल्वेचा काम सुरू आहे ते आम्ही सर्व शेतकरी एका ठिकाणी येऊन सगळं काम आम्ही बंद पाडणार आहोत। धन्यवाद। नेमकं काय मागणी आहे? आता 2016-17 मध्ये भू अधिग्रहण झाला। भू अधिग्रहण करताना शेतकऱ्यांचे जे पाईपलाईन राहते, विहीर राहते, बोर राहते, टीन सेट, इतर साहित्य जे राहते याचा मोबदला आम्हाला आज 6 वर्षापासून होऊन सुद्धा शासनाकडून मिळालेला नाही। त्याच स्वरूपात आता नवीन जे मोजमाप चालू आहे, जे रेल्वेचा काम आहे त्याचा मोजमाप वाढलेला आहे। त्या वाढलेल्या मोजमापानुसार शेतकऱ्यांचे नवीन शेतजमीन जात आहे, त्याचाही सुद्धा शासकीय मोबदला लवकरात लवकर शासनानं आम्हाला द्यावं हे मागणी आहे। कारण एकाकडे शेतकरीला दाब दबाव निर्माण करून रेल्वे कर्मचारी काम करत आहे। पुढे भविष्यात रेल्वे कर्मचारी आणि शेतकरीमधून मारहाण होण्याचे बी पूर्ण चान्सेस आहे। कारण आम्ही काही शेतकरी भूमिहीन व्हायले, आम्ही हवाला दिल व्हायलो। उद्या आमच्या शेतीवर आमचे जीवन अवलंबून आहे। पुढे शासनानं हे सर्व मागणी त्वरित मान्य करावं, आम्हाला न्याय देण्यात यावं। काय नाव तुमचं? मी संजय तुकाराम बिजोरे,